नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आहे लांजा वेरवली येथे। वेरवली कोण गावाचं नाव, तर इथून आपला प्रवास सुरू होतो आहे। तर आज आम्ही पूर्ण दिवसभर देवदर्शन करणार आहे। हा प्रवास लांजा वेरवलीपासून ते कुणकेश्वरपर्यंत असणार आहे। तर बघूया सर्व देवदर्शन करायला काय मिळतात का, कारण पावसाचे आगमन जोरदार सुरू आहे आणि त्यात आम्ही हा प्रवास करायचा निर्णय घेतला आहे। तर बघूया किती मजा येते। सर्व अपडेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। चल चल तू। तर आपलं हे पहिलं मंदिर सती मंदिर वागणगाव, बरोबर ना दीदी? सती मंदिर वागणगाव। तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहे खारेपाटणच्या रवळनाथ मंदिराला भेट द्यायला। हे आमचं दुसरं मंदिर आहे आजच्या दिवसातलं। पाऊस जोरात असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय। परत बोला। हा, दुहानदार पावसातून आम्ही सध्या देवदर्शन करत आहोत। बघा, मेचा महिना आहे पण पावसाचे आगमन झाल्यामुळे ऊन वारा पाऊस तबा न बाळगता आज आम्ही ठरवलेल्या ठिकाणी आलो आहे। देव आमची परीक्षा घेतोय, पण हां आम्ही त्यांच्या दारापर्यंत आलेलो आहे। बघा, बघायला भेटतं तुम्हाला असा धुवाधार पाऊस। सगळे छत्री घेऊन आहेत। मे महिना आहे की जुलैचा महिना आहे समजत नाही। हे बघा इकडे दृश्य बघा, हे मंदिराच्या बाहेरचं दृश्य तुम्हाला बघायला भेटेल। पूर्ण मळ्या सगळ्या तुडुंब भरलेल्या आहेत, पण आम्हाला मंदिरात जायचंच आहे। आम्ही ठरवल्याप्रमाणे आमचे सगळे देवदर्शन आम्ही करणार। तर हे आजच्या दिवसातलं आमचं दुसरं मंदिर। पहिलं मंदिर कुठलं होतं आपलं? सतीदेवी वागणगाव। आता या आम्ही खारेपाटण गावाला भेट दिली आहे। तिथलं रवळनाथ मंदिर खूप फेमस असं मंदिर आहे। त्यांचं ग्रामदैवत रवळनाथ खारेपाटण गावाचं कुळदेवता। चालू आहे इथे।
आपण बार बोलतो, हे सर्व लाकडी आहे. सुंदर नक्षीकाम तुम्हाला बघायला भेटेल इथे. तर हे आपलं काल भैरव मंदिर आहे रायपाटणमध्येच. सॉरी, खारेपाटणमध्ये. खारेपाटणमधलंच आहे हे. आमचं आता तिसरं मंदिराचं दर्शन घेतो आम्ही, काल भैरव मंदिर. सुंदर असं मंदिर बांधलं. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. पावसामुळे थोडा आवाजाचा इश्यू होते. तर मंडळी, पुढचं आम्ही गणपतीचं एक मंदिराला भेट दिली. ते मंदिर श्री सिद्धिविनायक मंदिर पोखरबाव, दाभोळे, देवगड येथे वसलेले आहे. देवगडपासून 11 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. तर या मंदिराची विशेष बात म्हणजे वरती गणपतीचं मंदिर आहे आणि गणपतीच्या मंदिरातूनच आतमधून रोड जातो. शंकराचं मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. ते शंकराचं मंदिराला जाताना तुम्हाला मध्ये एक छोटासा ओढा लागतो. तर ओढा क्रॉस करून तुम्हाला शंकराचं मंदिर बघायचं असतं. परंतु अति पाऊस असल्यामुळे त्या ओढ्याला खूप पाणी होतं, त्यामुळे तिथून आम्हाला बघायला भेटलं नाही. मी तुम्हाला दाखवू शकत नाही, परंतु खूप सुंदर असं मंदिर आहे. या मंदिराला नक्की भेट द्या. जर तुम्ही कुणकेश्वरला जात असाल तर हे मंदिर तुम्हाला जवळच लागतं. तर एकदा नक्की भेट द्या. पावसामुळे ही जागा बंद केली आहे, नाहीतर खालून एक रस्ता आहे जायला. हा बघा, हे काय इथून तिकडे हे मला वाटतं इथून जायचं मंदिरात. त्या तिथून जागा आहे मंदिरात जायला. हे बघा, इकडून खालून आपल्याला हे बघा या शिड्या आहेत ना, इथून जायचं आहे. तिथून त्या मंदिरात प्रवेश आहे. बाकी त्या मंदिरात जायला जागाच नाही दुसरीकडे. तर आता आपण आलो आहे कुणकेश्वर इथे, देवगड कुणकेश्वर. लवकर या, खाली खाली. तरी आमची सर्व फॅमिली. एक नंबर. या लोक, या 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 या. ए हाय करत या. हाय हाय बाबू कुठे आहे? बाबू हाय. चपले घाल.
बाय चल 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 मामा बरोबर चल चल मामा बरोबर काय आलंय युट्यूबला जाणार तुम्ही लाईव्ह बना दूंगा या मामा बंद करत नाही सगळे काय एक दिन में एका शर्मिल आलं कुणकेश्वर मंदिर
काय बाय ही आहे ना खांद्याखाली टाकले तापे मला असं वाटतं आपल्याला शो पाहिजे तर त्या विकत आणायची नाही लावायची. नाही नाही अहो नर्सरीमध्ये गेलात ना तुम्हाला जगत नाही 20-30 रुपयाला भेटत. झाडं नाही एवढे आणले परवा मी एक झाड नाही जगला झाड जगत नाही खत पाण्यावर लागली आमच्याकडे मी बघा ना त्या ही पांदी पण घ्या जगती ती एवढा झाडाचा शॉक आहे तर मी म्हणते एवढं जायचं आणि घेऊन ये मस्त बगीचा लावायचा. तर म्हणजे आजच्या दिवसातलं पाचवं मंदिराला भेट देतोय. महाकाली मंदिर अडिवरे तालुका सिंधुदुर्ग तालुका सिंधुदुर्ग. काय बोलतो व्हिडिओ येणार पुढच्या हप्त्यात. श्री महाकाली देवस्थान अडिवरे. तर आजच्या दिवसातलं हे पाचवं मंदिर आहे आमचं. पाचव्या मंदिराला भेट देतो आम्ही. ना
आज हे आपलं दिवसातलं 6वं मंदिर, कनकादित्य मंदिर कशेरी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. सूर्याचं मंदिर म्हणून ओळखलं जाते. खूप कमी मंदिर आहेत. आस्था, श्रद्धा, भक्ती, सेवा, साधना. पूर्ण लाकडी मस्त आहे, एक नंबर. तिथून बावजी स्टार्टिंग पासून. पूर्ण लाकडी बांधकाम असलेलं हे मंदिर सूर्याचं मंदिर म्हणून प्रसिद्ध. असे नक्षीदार काम बघायला भेटतात तुम्हाला. लाकडी नक्षीदार काम. हा, लाकडी जुनं बांधकाम आहे एकदम. आणि बघा ना, कारागिरी बघण्यासारखी आहे एकदम. म्हणजे आत्ताची कारागिरी तुम्हाला मशीनमध्ये प्रिंटेड भेटते, पण ही हाताने बनवलेली आहे. आणि खूप वर्षापासून प्राचीन मंदिर. काय आहे का तिकडे मंदिर आहे? मंदिर आहे तिकडे. एकदम हे स्वामी स्वरूपानंदाचे अभंग पण आहेत. आम्हाला अभ्यास आला होता एकदा. आश्रमेना देव काय संसार गौरव, स्वामी म्हणे भक्ती विणे वृथा मानवाचे जेणे. हेच काय? हे स्वामी स्वरूपानंद. किती वर्षापूर्वी असेल? तर आत्ता आपण भेट दिली आहे पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या मठाला. मठाच्या आतमध्ये फोटोग्राफी करायला भेटत नाही, त्यामुळे मी तुम्हाला इथूनच इथून तुम्हाला पाय धुवून आतमध्ये दर्शन करायला जायचं.